नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वांचं आपल्या हौस की स्वाती या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. माझ्या दिवसभरातील छोटे छोटे क्षण मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू. आज सकाळची देवपूजा केल्यानंतर स्वयंपाक वगैरे सर्व काही झालं. मुलींना शाळेत जायचं होतं तर त्यांनाही शाळेत सोडून आले आणि नंतर राहिलेली इतर घरातील कामंही करून घेतली. आणि आज माझी दिवसभराची दुसरी बाजूही दाखवते. आज झालं असं की खूप दिवसांपासून विचार चालू होता की या साडीवरचा ब्लाऊज आपल्याला उसवायचा आहे, पण उसवायचा म्हणून जवळजवळ वर्ष होत आलं, पण मी काही ते उसवायला घेतलं नव्हतं. म्हटलं आता आज मनात आले तर करूनच घ्यावं, कारण जी मी त्या ब्लाऊजची बाही बनवली होती ती थोडी व्यवस्थित आली नव्हती. एकदा घालून बघितलं तेव्हा मला कळालं ते. मग तेव्हापासून मी असं म्हणते की ही उसवून पुन्हा व्यवस्थित करीन. ब्लाऊज तर खरंच खूप छान शिवला गेलेला आहे, पण बाहीसाठी मला ते उसवायचं होतं. आणि मग म्हटलं आज हे काम करूनच घेऊ. मला उसवायचा खूप कंटाळा येतो. मी शिवायला खूप आनंदाने शिवते, पण मला उसवायचं काम म्हटलं की ते नको वाटतं. म्हणूनच तर ते एवढ्या दिवस राहिलं होतं, नाहीतर झालं असतं, लगेच केलं असतं. म्हटलं आज उसवूनच घ्यावं आणि घेतलं ते मी उसवून. बोलत बोलत तेवढं काम करून घेतलं. असंच काहीतरी थोडंफार दिवसभर चालूच असतं आणि यातच वेळ कसा जातो ते काही कळत नाही. पुन्हा संध्याकाळी शाळेत आणायला गेले आणि पालखी तर आता निघून गेली, पण जेवढं काही तयारी होती ती आता काढायची चालू होती. करताना तर खूप आनंदाने पालखी येणार म्हणून सर्व गोष्टी केलेल्या होत्या. तेच आता सर्वजण काढतही होते. आणि दुर्वाच्या दप्तरात तर एवढं ओझं असतं की मी शाळेत जात होते तेव्हा मी स्वतःच्या दप्तरात एवढं ओझं कधी नेलं नव्हतं. आणि तिला म्हटलं का नाही काढून ठेव, तर म्हणते अगं मम्मी सगळं काही लागतं आणि काय काढून ठेवू. पण आता काय, मुलांसोबत आत्ताच्या आईवडिलांनाही त्यांचं ओझं वागवावं लागते. आणि माझंही तसंच होतं, खांदा दुखून जातो तिला घरी तिचं दप्तर घेऊन येईपर्यंत. पण आता काय, तिला शाळेत लागते म्हणल्यावरती तर घ्यावं तर लागणारच. आणि आल्यावर डबा ते काढून ठेव म्हटलं तर नाही, पहिली हातपाय धुवायला पळाली. मग मीच काढून घेतलं ते. आणि आमच्या आकांचं तर चालू होतं सिरियल बघायचं. त्यांना सिरियल बघायला खूप आवडतात. मग त्या सिरियल बघत होत्या. स्वयंपाकही करून घेतला आणि मध्येच पुतणीचा आवाज द्यायचं चालू होतं, कारण तिनं आज स्वयंपाक बनवला होता. आणि तिला स्वयंपाक तर येतो छान करायला आणि तिला नवीन गोष्टी शिकायचीही आवड आहे. विचारून विचारून का होईना पण प्रत्येक गोष्ट शिकते ती. जवळ तिला येतो सर्व स्वयंपाक. आज तिनं गव्हाची खीर बनवली होती म्हणून तिचं आवाज द्यायचं चालू होतं. आणि सगळ्यांनाच थोडी थोडी तिनं टेस्ट करायला दिली आणि मला म्हणत होती मी बनवली पहिल्यांदा, खायला या. तिचं असंच चालू असतं, कोणतीही गोष्ट बनवली तर सगळ्यांना ती खायला देतेच. आणि तिच्या अंकलचं तर असं म्हणणं असतं की ही पोरगी कधीच कुणाला उपाशी राहू देणार नाही, काही ना काही पण करून तर नक्कीच खायला घालेल. त्यानंतर आम्ही सर्वजण बसलो आणि सगळ्यांनाच ती घेऊन आली होती थोडं थोडं. मग कारण जेवण करायचं होतं म्हणून तिला म्हणलं थोडंच दे, कारण गोड मला तर जास्त जात नाही, पण तिच्या म्हणण्यामुळं मी ते थोडंफार का होईना पण खाऊन घेतलं. आणि बसून बसून सर्वांच्या गप्पा चालू होत्या. असंच बसल्यानंतर इकडचा तिकडचे विषय चालू असतात. आणि आम्ही खाल्ल्यानंतर म्हणत होतो ना गोड झाले, म्हणून ती जास्त चालू होतं की मी किती पण चांगलं केलं तर काहीतरी चूक काढताच तुम्ही. म्हणजे तिला गोड आवडतं म्हणून तिने जास्त गोड केलेलं होतं, पण आम्हाला तेवढं गोड आवडत नाही म्हणून आम्ही म्हणलं होतं. ती म्हणत होती की काही ना काही चुका काढत असता, पण नाही, खरंच मन लावून करते कोणतीही गोष्ट करताना. आणि स्वयंपाक तर तिला करायला आवडतो आणि छान करतेही स्वयंपाक. तिच्या हाताला चव आहे. आणि अशा गोष्टी करून खाऊ घातल्यावर खरंच प्रत्येकाला त्या आवडतातच.
त्यानंतर म्हणली मी माझ्या बहिणींना खाऊ घालते, तुम्हाला तर काय मी केलेलं आवडत नाही. असं काही नाही, पण तिला ते तसं वाटतं, कारण आम्ही गोड झाली म्हणल्यावर तिला ते तसं वाटलं. नंतर सर्वांनी आम्ही जेवण केलं. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करायलाही विसरू नका. जेवण झालं, सर्व काही आवरून घेतलं आणि या थोडं फिरायला बाहेर गेल्या. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.